नमस्कार. आज 10 ऑगस्ट 2024 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. पहिली बातमी, टिळा टिकलीवरही बंदी आणणार का? महाविद्यालयातील हिजाब बंदीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. जस्टिस खन्ना याचं मत पहा. अशा प्रकारे निर्णय घेता येणार नाहीत. योग्य आणि चांगले शिक्षण हाच यावर तोडगा आहे. विद्यार्थिनींना वर्गात बुरका घालून बसण्यास तसेच महाविद्यालयातील आवारात धार्मिक कृतींना परवानगी देता कामा नये हे मान्यच, पण सगळ्यांना एकत्र शिकू द्या. जस्टिस खन्ना यांच्या बेंचपुढे काल सुनावणी चालू होती सुप्रीम कोर्टामध्ये. ओके, मग पहा, सुप्रीम कोर्टामध्ये एकीकडे कोण आहे? गव्हर्नमेंट किंवा आपण काय म्हणू शकतो, पेटिशनर्स आहेत. ओके, विद्यार्थी संघटना, आणि दुसरीकडे आहेत महाविद्यालय. ओके, कॉलेज आपण त्याला कन्सिडर करूयात. मग पहा, हे काल जेव्हा सुनावणी चालू होती त्यावेळेस कॉलेजचं काय म्हणणं आलं पहा, की आम्ही सर्व विद्यार्थ्यांमध्ये समानता आणायचा प्रयत्न करत आहोत. ओके, म्हणजे आता पहा, मुस्लिम ज्या विद्यार्थिनी आहेत त्या काय करत आहेत? हिजाब घालून येत आहेत. त्यामुळे पहा, हिंदू मुस्लिम तिथं भेदभाव वगैरे केला जाऊ शकतो. या नात्याने आम्ही त्यांना हिजाब बंदी आणत आहोत, ज्यामुळे ती विद्यार्थ्यांमध्ये तिथं समानता येईल, असं कॉलेजचं म्हणणं होतं. बरोबर. मग त्यावर पेटिशनर्सचं उत्तर आलं पहा, की आम्ही जे परंपरेने चालू झालेलं आहे तेच आम्ही घालण्याचा वगैरे प्रयत्न करत आहोत किंवा तेच वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करत आहोत, असं पेटिशनर्सचं म्हणणं आलं. मग दोघांची पण साईड ऐकून घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाचे जस्टिस खन्ना यांनी काय म्हटलं पहा, की अगदीच आता आज तुम्ही मुस्लिम महिलांना समानता आणण्यासाठी तुम्ही काय करतात? हिजाबबंदी करतात. उद्या हिंदूंवरती पण तुम्ही तसंच करणार का? म्हणजे त्यांनी जी टिकली किंवा टिळा वगैरे लावतात, आता आपण पण लावतो ना, मग त्याला तुम्ही बंदी आणणार का? असा प्रश्नचिन्ह सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला. व या बेसिसवर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की हिजाब बंदी किंवा अन्य काही ज्या गोष्टी आहेत ना त्याला तुम्ही बंदी आणा. समानता ना ही शिक्षणामधून येते. व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पण तेच म्हटलं होतं पहा, की पहिल्यांदा शिका. ओके, मग जे शिक्षण घ्या. शिक्षण घेतल्यानंतर ना सर्व आपले जे गोष्टी आहेत किंवा जे फेक न्यूज वगैरे तशा पद्धतीने नरेटिव्ह पसरलं जातं राजकारणी. ओके, मग राजकारण्यांच्या हितासाठी जे नरेटिव्ह पसरलं जातं त्याला आपण काय टॅकल करू शकतो. मग त्यासाठी पहा, सुप्रीम कोर्टाच्या बेंचने तेच म्हटलं की पहिल्यांदा शिक्षण चांगल्या पद्धतीने द्या, बाकी पहा ह्या सामान्य गोष्टींकडे वगैरे तुम्ही लक्ष वेधू नकात, असं सुप्रीम कोर्टाचा काल निर्णय आलेला आहे. व या निर्णयाचं आपण नक्कीच स्वागत करूयात. कारण पहा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ओके, पहिल्यांदा सर्वात महत्त्वपूर्ण आहे ते म्हणजे शिक्षण. ओके, व सर्वांना माहिती आहे जो शिक्षण घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. ओके, अगदी तशा पद्धतीने आहे. वाघिणीचं दूध आहे, मग त्यामुळे आपल्याला शिक्षण तर मस्त आहे पहा. ओके, त्यामुळे पहा, अगदीच आपले जे नरेटिव्ह बिल्डर्स आहेत किंवा जे राजकारणी आहेत त्यांच्या हितासाठी जे काही नरेटिव्ह पसरवलं जातं समाजामध्ये ते अगदी अयोग्य आहे. कारण पहा, अगदी ज्यावेळेस आपण शिक्षण घेऊन समाजामध्ये म्हणजे मानाचं स्थान वगैरे हे करू, त्यावेळेस आपल्या समाजाची पण तिथं नक्की प्रगती होईल. ओके, तर याला हेच कारणीभूत आहे. त्याच्यानंतर लगेच पहा, त्याच न्यूजला धरून आणखीन एक न्यूज आलेली आहे. RTI कायद्यातील दुरुस्ती घटनाबाह्य. ओके, आता RTI कायद्यातील दुरुस्ती आपण याच्या पूर्वी जुलै महिन्यामध्ये ही चर्चेला घेतलेली होती. पण पहा, आता इथे परत सुप्रीम कोर्टाची बेंच होती. मग त्या सुप्रीम कोर्टाच्या बेंचपुढे पेटिशनर आणि दुसरीकडे कॉलेज नाही. आता इथं कोण होतं? महाराष्ट्र शासन होतं. ओके, आता पेटिशनर म्हणूनच तुम्ही महाराष्ट्र शासन घ्या. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय केलं होतं? हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये काल याचिका दाखल केली होती. व इकडे कॉलेजच्या ऐवजी आता कोण येतील? एक मिनिट, आता हे थोडंसं चुकीलंच आहे, तर आपण याला पूर्णच क्लीन करूयात. तर पहा, पेटिशनर कोण होतं? हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय केली होती? पिटिशन केली होती सुप्रीम कोर्टामध्ये. ओके, आणि जे विरोधी पक्ष होता तो म्हणजे कोण आहेत? तर आपले अन्य जे शैक्षणिक संस्था आहेत त्या. ओके, संस्था असं आपण तिथं कन्सिडर करूयात. मग पहा, हा निर्णय काय होता? तर थोडंसं बॅकग्राऊंड समजून घ्या. हायकोर्टाचा म्हणजे महाराष्ट्र शासनाने काय केलं होतं? आता सध्याला जे 2009चा राईट टू एज्युकेशनचा जो कायदा आहे त्यानुसार जे महाविद्यालयीन किंवा म्हणजे शाळामधील जे विद्यार्थी असतात ना त्यांना फ्री एज्युकेशन तिथं देण्यात येतं. ओके, आता जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या जर सक्षम नसाल तर तुम्हाला तिथं 25% आरक्षण देण्यात येतं प्रायव्हेट शाळामध्ये. जसं की पहा, इंटरनॅशनल स्कूल जर असेल व तिथे जर 60,000 रुपयाची जर फीस असेल तर आपण ती परवडू शकत नाही किंवा आपल्याला राईट टू एज्युकेशन अंतर्गत ना ती फीस आपण भरायची नाही, तर ती कोण भरेल? गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र भरेल. हा आहे राईट टू एज्युकेशनचा ॲक्ट. व असे किती विद्यार्थ्यांची? 100 जर विद्यार्थी एका क्लासमध्ये असतील तर त्यापैकी 25 विद्यार्थ्यांची फीस म्हणजे 25% आरक्षण आहे RTI अंतर्गत. तर 25 विद्यार्थ्यांची फीस 100 पैकी कोण भरत असतं? आपलं महाराष्ट्र शासन भरत असतं. डन. पण पहा, महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे नव्हते पैसे. मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आदेश काय दिला? तर आजपासून तुम्ही फक्त ZP स्कूल किंवा जे सरकारी शाळा असतील ना त्या शाळेमध्येच तुम्ही प्रवेश घेऊ शकता. इंटरनॅशनल किंवा जे प्रायव्हेट शाळा असतील ज्यांची फीस वगैरे जास्त असेल तिथे तुम्हाला RTI अंतर्गत प्रवेश घेता येणार नाही, असं त्यांनी फेब्रुवारी महिन्यात आदेश काढला. ओके, राईट टू एज्युकेशन अंतर्गत प्रायव्हेट शाळेमध्ये तुम्हाला ॲडमिशन घेता येणार नाही. म्हणजे
अगदीच जे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतील त्यांच्या परिवारांनी फक्त गव्हर्नमेंटमध्ये जावं असं त्यांचा डायरेक्टली निर्णय होता. मग इथे परत आलं डिस्क्रिमिनेशन. बरोबर आहे, कायद्यासमोर समानता तर सगळ्यांची आहे. आर्टिकल 14 आपल्याला काय म्हणतं की कायद्यापुढे सर्व समान आहेत. पण इथं ती इक्वॅलिटी वगैरे बेसिस होत होती का? तर बिलकुल नाही. मग यासाठी पहा, जे संस्था आहेत ना त्या कुठे गेल्या? पहिल्यांदा गेल्या हायकोर्टामध्ये. मग हायकोर्टामध्ये गेल्यानंतर हायकोर्टाला समजलं की बा इथं डिस्क्रिमिनेशन होत आहे. डिस्क्रिमिनेशन होत आहे या नात्याने काय म्हटलं, जे शासन निर्णय फेब्रुवारी महिन्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काढलेला होता त्याला रद्दबातल करण्याचं काम हायकोर्टाने केलं की बा तुम्ही प्रायव्हेट शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ॲडमिशन देऊ शकता व RTE अंतर्गत जे कायदा करण्यात आलेला आहे त्याची फीस संपूर्ण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने भरणं गरजेचं आहे, असंच त्यांनी काय तिथं पहिल्यांदा निर्णय दिला. डन. मग हा निर्णय थोडंसं महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या तिजोरीवर ताण आणणारा होता. मग त्यासाठी परत एकदा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कुठे गेले पहा, तर सुप्रीम कोर्टात गेले. मग सुप्रीम कोर्टामध्ये पण काल तोच निर्णय आला की महाराष्ट्र गव्हर्नमेंट असा निर्णय काढू शकत नाही ज्यामुळे डिस्क्रिमिनेशन होईल. म्हणजे गरीब जे विद्यार्थी आहेत ते फक्त सरकारी शाळेमध्ये जावं का व श्रीमंत प्रायव्हेटमध्ये जावं का? मग यामुळे काय होत आहे पहा, आपल्या समाजामध्ये दरी निर्माण होईल असं काल सुप्रीम कोर्टाचा निर्देश देण्यात आलेला आहे. ओके. कारण जे श्रीमंत आहेत ते अगदीच श्रीमंत, म्हणजे त्यांचं एक लेवलच वेगळं असेल ना. त्यांनी फक्त मोठ्या मोठ्या शाळेत वगैरे शिकतील, पण जे गरीब आहेत त्यांना मग त्या मोठ्या शाळेचा लाभच घेता येणार नाही. मग हे समाजातलं डिस्क्रिमिनेशन होईल. या नात्याने त्यांनी काय केलं पहा, RTE कायद्यातील दुरुस्ती ही घटनाबाह्यच आहे असा निर्णय काल सुप्रीम कोर्टाने दिला. मग याला तुम्ही ह्या दोन्ही न्यूजला जर एकत्र केलात तर आपल्याकडे समजून येतं की लक्षात येतं म्हणजे आपल्याकडे हे लक्षात येतं की जे राजकारणी आहेत त्यांच्या हितासाठी पहा कशा पद्धतीने निर्णय घेतात. ओके. समाजामध्ये डिवाईड करण्याचे निर्णय हे पण आहे, हे धार्मिक बेसिसवर डिवाईड करण्यात आलं व हा निर्णय जो आहे तो आपल्या आर्थिक बेसिसवरती डिवाईड करण्याचा प्रयत्न राजकारणातून करण्यात आलेला होता. आता काही विद्यार्थी म्हणतील की सर हे तर RTE कायद्यानुसार तर चांगलं झालेलं आहे ना, म्हणजे असं. पण पहा, ते जर तुम्ही भारतीय संविधानाचे जर काय म्हणतो आपण फिलॉसॉफी जर पाहिली तर हे अगदी फिलॉसॉफीच्या विरोधात आहे. हे तुम्हाला पहिल्यांदा गाठ बांधणं गरजेचं आहे. व पहा, प्लीज पॉलिटी एकदा तुम्ही शिकून घ्या किंवा भारतीय संविधान हे शिकून घ्या. मग त्यावेळेस ना तुम्ही माझ्या पण विचारांशी सहमत व्हाल. ओके. जर तुम्हाला वाटत असेल ना की सर असं का बोलत आहेत किंवा म्हणजे हे निर्णय आलेला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला असं का स्वागत वगैरे करतात, पण प्लीज एकदा कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया तुम्ही एकदा डॉक्युमेंट पाहून घ्या. मग त्यावरून पहा, जरी ते समजत नसेल ना तर UPSCची मागचे PYQ पाहून घ्या तुम्ही, GS2चे. GS2 + GS4 पहा तुम्ही, त्यामध्ये पण देण्यात आलेलं आहे की कॉन्स्टिट्यूशन इज अ लाईव्ह डॉक्युमेंट. ओके. म्हणजे जिवंत डॉक्युमेंट आहे असं त्यांचं म्हणणं आहे व खरंच ते पद्धतीने जिवंत डॉक्युमेंट आहे आपलं कॉन्स्टिट्यूशन. ओके. ज्या विद्यार्थ्यांना अगदीच म्हणजे फक्त त्यांनी फॅक्ट वाचू नका, याच्यापूर्वी पण मी म्हटलेलं आहे की थोडंसं थिंकिंग बेस्ड तुम्ही विचार करत चला किंवा अभ्यास करत चला, मग तुम्हाला नक्की ह्या गोष्टी सॉर्ट आउट होत जातील. ओके. त्यानंतर पुढे चला, सिसोदियांना जामीन मंजूर. व पहा, सिसोदिया यांना जामीन मंजूर करत असताना सुप्रीम कोर्टाने परत एकदा तेच उच्चार केलेला आहे की जामीन हा काय आहे तर हक्क आहे व जेल काय आहे तर नियम आहे किंवा एक्सेप्शनल आहे. जेल म्हणजे एक्सेप्शन. ओके. म्हणजे एखाद्या जेल आहे, हे जेल नाही, जेल आहे. जेल काय आहे? एक्सेप्शनल केस. म्हणजे एखादी वेळेस एक्सेप्शनल केस असेल त्यावेळेसच तुम्ही जेलमध्ये एखाद्या व्यक्तीला टाका, बाकी तर तुम्हाला जामीन मिळणं हे तुमचा हक्क आहे किंवा हा तुमचा हक्क आहे असं त्यांनी काय म्हटलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने कालच्या केसमध्ये म्हटलेलं आहे. यांनी 17 महिने जेलमध्ये होते, त्यानिमित्ताने हा ऑर्डर आलेला आहे काल सुप्रीम कोर्टाचा. ठीक आहे. त्यानंतर पुढे चला, अतिशय वाईट घटना काल घडलेली आहे. केशवराज भोसले नाट्यगृहची विदारक स्थिती पाहून कलाकार भाऊक, भग्न जळीत भिंती अन राखेची ढीग. म्हणजे केशवराज भोसले नाट्यगृह जे कोल्हापूरचं आहे त्याला काल आग लागून त्यामध्ये ते जळून राख झालेलं आहे. व पहा, अगदीच भरपूर जे कलाकार आहेत किंवा आज अभिनेते आहेत मराठी चित्रपटसृष्टीमधील, त्यांचं जे उगमस्थान आहे किंवा त्यांची जी पार्श्वभूमी आहे ती केशवराज भोसले नाट्यगृहाची आहे. त्यामुळे सगळीकडूनच हळहळ, कलाकार मंडळीमधून तर जास्त हळहळ वगैरे तिथं व्यक्त होत होती. ओके. अतिशय वाईट घटना काल घडली असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा, प्रत्येक जिल्ह्यातून 1000 जणांना तीर्थदर्शन. आता तीर्थदर्शनाचं पण नियम वगैरे आलेले आहेत. 31 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला जिल्हा समितीकडे अर्ज करायचा आहे ज्यांना इच्छुक आहेत तीर्थदर्शन करण्यासाठी, तर ती आहे न्यूज. बाकी पहा, याचे जे फॅक्ट असतील ना ते आपल्या मॅगझिनमध्ये मी कव्हर करून देण्याचा प्रयत्न करेन, कारण डायरेक्टली तर आपल्या मेन्स परीक्षेला वगैरे येणार नाही की तीर्थदर्शनामध्ये कोणते कोणते तीर्थक्षेत्र कव्हर करण्यात आले. ओके. सॉरी फॉर दॅट. पण पहा, तसा प्रश्न तर UPSC आणि MPSC विचारणार नाही, पण कंबाईन परीक्षेला तीर्थदर्शनामधील जे कोणते कोणते तीर्थक्षेत्र वगैरे तसा प्रश्न येईल. व पहा, ते डायरेक्टली तुम्ही पाठ पण करू शकता. त्यामुळे हे सर्व ना मॅगझिनमध्ये कव्हर करेन. आज सॅटर्डे आहे, उद्या संडेला तुम्हाला पहा या आठवड्याची मॅगझिन तुम्हाला कंप्लीट करून मिळेल. ओके. काळजी करू नका, टेलिग्राम चॅनलवरती आपल्याला हे सर्व काही मिळेल. त्यानंतर पुढे चला,
आता पहा, येथे आपल्यासाठी न्यूज दुसरी गरजेची नाही आहे, त्यामुळे मी स्किप करून पुढे आलो. शिष्यवृत्ती अभावी कागदपत्रे अडकली, शेकडो विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित. तर पुढे, पुरात अडकलेल्या रुग्णांसाठी नदी बोट रुग्णवाहिका 108 नदी बोट रुग्णवाहिका ऑक्टोबरपर्यंत सेवेत. आता ही अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे. डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये हे उत्तर तुम्ही लिहू शकता की नदी बोट रुग्णवाहिकेला आपण प्राधान्य देऊ शकतो. ओके, म्हणजे पहा, एखाद्या वेळेस जन्य परिस्थिती जर तिथं आली तर आपल्याकडे काय होडी वगैरे विकत घ्यावी लागतील किंवा होड्यांना वगैरे तिथं प्राधान्य देता येतं. पण अगदीच ज्यावेळेस आपल्याला तहान लागते ना, त्यावेळेस आपण विहीर खोदणं, अशा पद्धतीने ही स्कीम होते. म्हणजे होडी वगैरे शोधत बसणं त्यावेळेस किंवा होड्याची निर्मिती वगैरे करणं. पण त्याच्या पूर्वीच म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंटसाठी आपण जर नदी बोट रुग्णवाहिका जर पहिल्यांदाच तयार ठेवली तर मग ते बेटर असेल. यासाठी हा निर्णय अगदीच बेस्ट आहे असं तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये पण उत्तर लिहिताना करू शकता. त्यानंतर पुढे चला, समाजात सर्वाधिक बदल घडवण्यासाठी राजकारणात जा, IAS तुकाराम मुंडे यांचं प्रतिपादन. ओके, व पहा, अगदीच आपण पण आता प्रशासनाची तयारी का करत आहोत किंवा तुम्हाला प्रशासनात काय जायचं आहे, तर पहा, सिस्टमचा हिस्सा बनून आपल्याला सिस्टम बदलायची आहे, या नात्याने आपण जात आहोत. पण पहा, सिस्टमवरती पण वचक आज जर कोणाची पाहिलात तुम्ही तर पॉलिटिशियन्सची आहे, बरोबर. मग तुम्हाला जर जास्तच समाजाचा जर बदल वगैरे करायचा असेल ना, समाजामध्ये जे तुम्हाला वाटत आहे ते चेंजेस करायचे असतील ना, तर तुम्ही पॉलिटिशियन व्हा, असं IAS तुकाराम मुंडे यांनी म्हटलेलं आहे व ते कदाचित योग्य पण आहे. त्यामुळे पहा, राजकारणाची आवड पण असणं खूप गरजेचं आहे असं तुम्ही म्हणू शकता. फक्त पहा, स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात म्हणजे फक्त तुम्हाला अभ्यास फक्त ह्याचाच करायचा आहे असं नाही आहे, तर राजकारण पण माहिती असणं खूप गरजेचं आहे. आपल्या आजूबाजूला काय चालू आहे हे माहिती असणं खूप 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 गरजेचं आहे. डन. त्यानंतर पहा, हे पुस्तकं आलेले आहेत, म्हणजे बुक रिव्ह्यू आहेत, पण आपल्यासाठी गरजेचे नाही आहेत. जर शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता, पण मी तुम्हाला रेकमेंड करत नाही आहे. UPSCची परीक्षा जे मेन्स आहे ना, ती 41 दिवसावरती येऊन ठेवलेली आहे व आय थिंक 280 दरम्यान दिवस असतील UPSC प्रिलिमला. ओके, त्यामुळे प्लीज परत एकदा कसून तयारी करा UPSCची किंवा MPSC जे तुम्ही करत आहात ते. त्यानंतर पहा, हा पण मी स्किप केलेला लेख आहे, पण जे झालं ते वाईट झालं याबद्दल खरंच दुःख आहे. पण ही न्यूज आपल्यासाठी म्हणजे MPSCला वगैरे गरजेची नाही, त्यांना तरी मी स्किप करतोय. त्यानंतर शोभना रांडे यांच्याबद्दल आपल्या मॅगझिनमध्ये याच्यापूर्वीच मी सर्व काही डिटेलमध्ये तिथं घेतलेलं होतं, त्यामुळे मी त्याला पण स्किप केलं. नंतर पहा, सिसोदियांना जामीन मंजूर, जलद खटल्याच्या हक्काचे उल्लंघन झाल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मत. डन. ही आपण न्यूज पाहिलेलीच आहे. त्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य यांना कार्यकर्त्यांची आदरांजली. नेक्स्ट न्यूज पहा, क्रिमिलेअरवरून समाजाची दिशाभूल करू नका. त्यानंतर भाजपचे एक शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलेलं आहे व त्यांनी म्हटलेले आहेत की SC आणि STमध्ये जे सुप्रीम कोर्टाचे एक म्हणजे आदेश तरी दिला नाही त्यांनी, पण एक सुझाव दिलं किंवा तुम्ही क्रिमिलेअरची जी प्रोसिजर आहे ना ती SC STमध्ये पण लागू करा. मग त्याला अगदीच जे आपले विधिमंत्री आहेत त्यांनी पण दिशाभूल करू नका, अशा पद्धतीने त्यांनी निर्देश दिलेले आहेत की फक्त हे एक सुझाव आहे व सुझावाला आम्ही मान्य करत नाही आहे, असं काल संसदेमध्ये केंद्रीय मंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. तसेच भाजपच्या शिष्टमंडळाकडून पंतप्रधानांची भेट व त्यांनी पण तेच म्हटलेलं आहे की क्रिमिलेअर हे भारतामध्ये लागू होणार नाही SC आणि STला. पहा, जर लागू व्हायचं असेल तर अगदीच याचा इम्पॅक्ट खूप होतो. याच्यापूर्वी पण मी म्हटलं ना, OBCमध्ये रिकमेंडेशन आले आहेत की 12 लाखपर्यंत तुमचं इन्कमचं, ज्या व्यक्तीची इन्कम जर असेल 12 लाखपर्यंत तर त्याला क्रिमिलेअरची तशी अट करावी. पण पहा, सरकार ते स्टेप्स उचलत नाही आहे. त्यानंतर पहा, 2023मध्ये जस्टिस रोहिणी कमिटीची जो अहवाल आहे तो प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडे सादर झालेला आहे, पण त्याला पण लागू करण्यासाठी अद्याप केंद्र सरकार तयारीत नाही आहे. कारण सर्वांना माहिती आहे आरक्षण हा खूप सेन्सिटिव्ह मुद्दा आहे व त्याला जर आपल्याला हाताळायचं असेल तर खूप म्हणजे काय म्हणतो सेन्सिटिव्हली वगैरे हाताळणं गरजेचं असतं. यासाठी पहा, केंद्र सरकार अद्याप तरी आपल्याला वाटत नाही की असं हे होईल. तरी देखील पहा, सरकार बदललं किंवा अन्य काही जर घडामोडी झाल्या तर त्यावेळेस पाहता येतं, पण अद्याप तुम्ही पण काही कमेंट वगैरे करायची नाही आहेत किंवा म्हणजे गरजेचं नाही आहे ते सध्याला. ओके, विचार करू नका की असं होईल का तसं होईल का, प्लीज स्किप करा, अद्याप गरजेचं नाही आहे. ओके, त्यानंतर पुढे चला, बांगलादेशबद्दल वगैरे आलेल्या न्यूज आहेत, पण पहा आपण याच्यापूर्वीच ते सर्व काही डीपली क्लिअर केलेलं आहे, त्यामुळे परत परत त्याच गोष्टी वाचण्यात काही मजा नसते, त्यामुळे मी स्किप केलेलं आहे. त्यानंतर नीटसाठी NCERT अधिकृत स्रोत नाही का. आता पहा, हायकोर्टाचा ना सवाल आहे NCERTला म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीला. मग आता पाहूयात नॅशनल टेस्टिंग एजन्सी NCERTबद्दल काय उत्तर देते. कारण जे नीटची जी एक्झाम झाली ना त्या एक्झाममध्ये अगदीच NCERTच्या बाहेरचे प्रश्न विचारण्यात आलेले होते. मग त्याला हायकोर्टामध्ये चॅलेंज केल्यानंतर NTA ला त्यांनी 2 दिवसाचा वेळ दिलेला आहे. मग NTA पाहूयात कसं उत्तर देईल. आता हेच जर तुम्ही न्यूज UPSCबद्दल जर घेतला तर लास्ट इयरची जी UPSCची एक्झाम झाली 2023ची प्रिलिम, त्यामध्ये तुम्ही पाहिलंच असाल की म्हणजे अतिशय
प्रश्न दुसऱ्याच लेवलवरचे वगैरे आले होते, म्हणजे MBA कॅटची ती प्रश्न आलेले होते, बरोबर. पण यावेळेस त्यांनी अगदीच खालती आणलं ते लेवल वगैरे, चांगली गोष्ट आहे. पण त्यावेळेस पण सुप्रीम कोर्टामध्ये सर्वजण गेले होते, पण त्याचा निकाल लागला नाही. परीक्षा 2023चा निकाल पण लागला, IAS पण झाली व ट्रेनिंगला पण गेलेले आहेत काही विद्यार्थी, बरोबर. 1 ऑगस्टपासून त्यांच्या लवासनामध्ये ट्रेनिंग पण चालू झाली. मग आता त्या केसचं करून तरी काय आहे, प्रिलिमचा आता केसचा निकाल लागून पण काही फायदा नाही, त्यामुळे ते गुंडाळलेलं आहे पहा UPSCची केस. पण आता हे नीटचं चालू आहे, त्यामुळे आपल्याला समजेल की NCERTचं रिलेव्हन्स किती आहे. ओके, जर खरंच NCERTचं जर रिलेव्हन्स केंद्र सरकारच्या परीक्षेमध्ये खूप असेल तर आपण पण नक्कीच त्याला NCERTला जास्त भाव देण्याचा प्रयत्न करूयात. ओके, डन. त्यानंतर पुढे चला. आता चतुरंग लोकसत्ताचं मिनी मॅगझिन आहे, शक्य झालं तर वाचून घेऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांना आवड आहे ना ते हे मॅगझिन वाचून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर आजचं द हिंदू. ओके, द हिंदूमधील 1-2 बातम्या घेऊन आपण थांबणार आहोत, कारण थोडंसं घशाची प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी थोडंसं लेट घेतोय आज पहा लेक्चर. कारण काल मी सकाळी लवकर घेतलं होतं, पण थोडंसं मला त्रास जाणवला, त्यामुळे मी लवकर हे करण्याचा प्रयत्न करतोय. तर पहा, एप्रिल 2024मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये MK रणजित सिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही केस चालू होती. ओके, MK रणजित सिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने जजमेंट देत असताना काय म्हटलं पहा, राईट अगेन्स्ट द ॲडवर्स इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज. सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं पहा त्या केसमध्ये की आर्टिकल 21 नुसार तुम्हाला अधिकार आहे राईट अगेन्स्ट क्लायमेट चेंज. ओके, म्हणजे जे हवामान बदल होत आहे ना त्याच्या विरोधाचा हक्क हा आर्टिकल 21 मध्ये अंतर्भूत आहे असं त्यांनी म्हटलं. आता पहा, क्लायमेट चेंज विरोधाचा अधिकार म्हणजे काय, तर पहा आता सध्याला जे आपण एन्व्हायरमेंटमध्ये राहत आहोत ते एन्व्हायरमेंट बदलू द्यायचं नाही, किंवा तुमचा तो हक्क आहे की एन्व्हायरमेंट तुम्हाला चांगलंच मिळालं पाहिजे, चांगलं एन्व्हायरमेंट मिळणं हा तुमचा अधिकार आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. फक्त त्याला डेफिनेशनमध्ये जर तुम्ही म्हटलात अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेन्स असतं ना, अगदी तशा पद्धतीने आहे हे. फक्त इथं पॉझिटिव्हली जर घेतलं तर तुम्हाला लक्षात येतं की चांगलं पर्यावरण मिळणं हा तुमचा अधिकार आहे. पण तुम्ही जर याला निगेटिव्ह सेंटेन्स म्हणून थोडंसं जर घेतलात, म्हणजे अर्थ तोच होणार आहे, फक्त निगेटिव्ह टाईप होतं हे. तर पहा, राईट अगेन्स्ट द क्लायमेट चेंज, क्लायमेट चेंज होत आहे त्याच्या विरोधाचा जो अधिकार आहे तो आर्टिकल 21 नुसार आहे, या केसमध्ये त्यांनी दिला. मग आता ही केस बेसिकली कशाची होती पहा, सुप्रीम कोर्ट दुसऱ्याच केसकडे गेलं, पण ती केस मुळात कशाची होती, द ग्रेट इंडियन बस्टर्ड. तुम्ही जर मला फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती आहे ग्रेट इंडियन बस्टर्ड दर दिवशी न्यूजपेपरमध्ये असतं. मग त्याच पद्धतीने हा आपला प्यारा भारत आहे, इथे राजस्थानचा प्रदेश, इथे गुजरात व त्याच्या खाली आल्यानंतर इथं महाराष्ट्र, या 3 प्रदेशामध्ये आपला काय ग्रेट इंडियन बस्टर हा पक्षी सापडतो. मग ह्या पक्षाच्या विरोधात कसं काय सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू झाली, तर नेमकं कारण पहा. आता सध्याला तुम्ही जे माळढोक पक्षी म्हणता त्याला उंच म्हणजे थोडंसं मध्यम लेवलवरती तो उडतं. ओके, उडत असताना मग त्याची जी रेंज आहे उडण्याची, कारण तो पक्षी थोडासा मोठा असतो पहा, वजनाने जड असल्यामुळे त्याला जास्त उडता येत नाही. जसं शहामृग आहे त्याला उडता जास्त येत नाही, मग त्याच पद्धतीने पहा याला पण ना उडता येत नाही. ओके, म्हणजे जास्त त्याच्या काय म्हणतो वजन जास्त असल्यामुळे पहा त्याच्या वजनाच्या रेंजमध्येच तो उडू शकतो. मग त्याच्या रेंजमध्ये काय येत आहेत, जे इलेक्ट्रिकचे पोल आहेत ना, मग ते जे तारा आहेत त्या येत आहेत. मग त्या ताराला अडकून ना याचं डायरेक्टली इलेक्ट्रिक शॉकमुळे काय होत आहे, निधन होत आहे. यामुळे पहा जे ढोक पक्षी आहे ना आपला, किंवा जे ग्रेट इंडियन बस्टर आपण ज्याला म्हणतो, त्याची संख्या ड्रास्टिकली खूप कमी झाली. ओके, आता अगदीच लास्ट महिन्याची आय थिंक न्यूज होती, 7 ते 11 काहीतरी महाराष्ट्रात आहेत माळढोक सध्याला. ओके, म्हणजे एवढ्या पद्धतीने ती खूप कमी झालेली आहे. मग ही केस सुप्रीम कोर्टामध्ये चालू असताना मग हेच जे क्लायमेट चेंज होता याला त्यांनी डायरेक्टली लिंक केलं. आता पहा, याच्यापूर्वी पण आर्टिकल 21 याच केसमध्ये आलेलं होतं की आर्टिकल 21 हा फक्त प्राण्यांना नाही तर पक्ष्यांना पण आहे. मग काल आपण स्ट्रे डॉगची केस पाहत होतो पहा, त्या स्ट्रे डॉगच्या केसमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं PCA 1960. ओके, यानुसार काय आहे, आपण प्राण्यांची किलिंग करू शकत नाही हा एक म्हटलं होतं, व आर्टिकल 21 त्यांना पण लागू आहे असं म्हटलेलं होतं. मग हे कुठून आलेलं आहे, माळढोकच्या केसमधूनच आलेलं आहे. ओके, रणजित सिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया ह्या केसचं प्लीज नाव लक्षात ठेवा. तुम्हाला UPSC मेन्स परीक्षेमध्ये तुम्हाला जर क्लायमेट चेंजबद्दल जर काही लिहायचं असेल किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल याबद्दल जर प्रश्न जर परीक्षेला विचारण्यात आला तर या केसला तुम्हाला नमूद करावंच लागेल, मस्ट आहे ते. कारण आपल्या बाजूचा जो ॲस्पिरंट असेल ना तो नक्कीच या केसचं नाव लिहेल. मग पहा त्याचं व्हॅल्यू एडिशन चांगल्या पद्धतीने होईल, पण तुमचं होणार नाही. त्यासाठी प्लीज या केसचं नाव लक्षात ठेवा. व हे जो सर्व डाटा आहे ना तो उद्या तुम्हाला मॅगझिनमध्ये सर्व काही प्राप्त होईल. डन. त्यानंतर पुढे चला. आता मग लेखिका काय म्हणत आहेत पहा, जसं जसं दिवसेंदिवस क्लायमेट चेंज वाढेल तसं तसं सुप्रीम कोर्टामध्ये जे
पेंडन्सी आहे कोर्टाची जी की क्लायमेट चेंजला आधारित असेल ती वाढेल व सुप्रीम कोर्टाचे अशाच पद्धतीने दिवसेंदिवस जजमेंट येत जातील असं लेखिका म्हणत आहेत. व पहा ते कदाचित बरोबर पण आहे. कारण आता पहा केस कशा संदर्भात होती, माळढोक पक्षाबद्दल. व झालं काय तर यांनी काय म्हटले, राईट अगेन्स्ट क्लायमेट चेंज, म्हणजे पर्यावरणाला तुम्ही चांगलं पर्यावरण मिळणं हा तुमचा अधिकार आहे असं सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. म्हणजे पहा एका केसबद्दल दुसऱ्या केसचा निकाल अशा पद्धतीने येऊ शकतो असं लेखिका इथं बेसिकली म्हणत आहेत. त्याच्यानंतर आणखीन तुम्ही जर पुढे गेलात तर इथं आपल्याला बेसिकली लक्षात येतं जसं आता पहा भारत सरकारने किती म्हटलं 2070 पर्यंत आपल्याला काय नेट झिरो इमिशन करायचं आहे, म्हणजे झिरो करायचं आहे पूर्ण कार्बन इमिशन, बरोबर. मग ह्याला जर टार्गेट करायचं असेल तर आगामी काळात आणखीन जास्तच येतील असं यांचं म्हणणं आहे. पहा इथे दिलेलं आहे त्यांनी. आता तुम्ही जर पाहिलात 1950 किंवा 1947ला भारत देश स्वतंत्र झाला, 1950ला आपली काय भारतीय संविधान अंमलात आली, बरोबर. मग त्यावेळेसपासून पहा 1950 पासून जर पाहिलं तर पहिल्यांदा लँड लेजिस्लेशन भरपूर होते किंवा सुप्रीम कोर्टामध्ये ना लँडबद्दलचे प्रकरणं जास्त होते, पण आता ती हळूहळू कमी झालेली आहेत. आता लँडबद्दलचा तेवढासा विषय राहिलेला नाही. पण आगामी काळात काय आहे, जशा पद्धतीने 1950ला स्वातंत्र्यानंतर लँडचे जे लेजिस्लेशन आले होते ना, अगदी तशाच पद्धतीने क्लायमेट चेंजबद्दल आणखी जास्त केसेस वगैरे वाढतील असं त्यांचं इथं बेसिकली म्हणणं आहे. तसंच एनर्जीचे पण वगैरे केसेस दिलेले आहेत. पहा हे फक्त क्रस कसं समजून घ्या, बाकी यामध्ये जास्त काही डाटा वगैरे इथं दिलेला नाही आहे, त्यामुळे काळजी करू नका. बाकी जे हायलाइटेड पोर्शन वगैरे आहे ना त्याला स्टेटमेंट रूपामध्ये आपल्या मॅगझिनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. ते वाचल्यानंतर तुम्हाला सर्व काही हे समजून येणारच आहे, काळजी करू नका. त्यानंतर ऑलिम्पिकबद्दल जे आपले मेडल टॅली वगैरे आहे हे देण्यात आलेली आहे आकडेवारी. तुम्ही पाहून घेऊ शकता की आपला भारत देशाला कशा पद्धतीने मेडल्स आजपर्यंत मिळालेली आहेत. शक्य झालं तर वाचून घ्या, अन्यथा म्हणजे स्किप केलं तरी चालेल. पहा आपल्याला डायरेक्टली ऑलिम्पिकचं किंवा म्हणजे तुम्हाला स्पोर्ट्सचं काही हे व्हायचं नाही आहे, म्हणजे स्पोर्ट्सचं टीचर वगैरे व्हायचं नाही की कोणत्या दिवशी आपला कितवं मेडल वगैरे मिळालं तसं आपलं गरजेचं नाही. फक्त लक्षात ठेवा की ऑलिम्पिकमध्ये किती मेडल मिळाले व किती आपण मेडल मिळवू शकत असतो. त्यानंतर स्पोर्ट्समध्ये आपलं कमी का होत आहे, म्हणजे प्रदर्शन जे ह्या वेळेस झालं ते थोडंसं पुअर आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, मग हे कशामुळे झालं, आपलं काय काय चेंजेस करणं गरजेचं आहे. पॉलिसी मेकिंग आपलं काम काय असेल, तुम्ही IAS झाल्यानंतर पॉलिसी मेकिंग हे तुमचं काम असेल. मग ते पॉलिसी मेकिंग करत असताना स्पोर्ट्सचा दर्जा आपण कशा पद्धतीने सुधारू शकतो हा प्रश्न नक्की येईल. व पहा आगामी काळामध्ये ऑलिम्पिकबद्दल नक्कीच लोकसत्ताला वगैरे लेखील, त्यावेळेस मी हे सर्व काही डिस्कस करणार आहे, काळजी करू नका. पहा विश्वास ठेवा, जे महत्त्वाचं वाटेल ना मला की बाबा हा अँगलने म्हणजे हा एक प्रश्न आहे किंवा हा जो लेख आहे ह्या अँगलने UPSC विचारू शकेल, त्यावेळेस पहा मी नक्की घेण्याचा प्रयत्न करेन, काळजी करू नका. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. त्यानंतर पहा द डेथ टोल फ्रॉम द मान्सून रेन्स इन पाकिस्तान 154 जे लोकसंख्या आहे 154 जणांचं पाकिस्तानमध्ये निधन झालेलं आहे. पहा गेल्या वर्षी पण झालेलं होतं, डेथ टोल तिथं वाढलेलं होतं. अगदी या वर्षी पण तिथं काय झालेलं, पाकिस्तानमध्ये पूर परिस्थिती झालेली आहे व त्यांनी पहा 154 जणांचं तिथं निधन झालेलं आहे. ओके, म्हणजे शेजारील राष्ट्र या नात्याने आपल्याला ती माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे चला. आता हा पॉईंट जो आहे तो आपल्या मॅगझिनमध्ये अतिशय तुम्हाला वाचून घ्यायचंच आहे. आता मी सांगणार आहे पण पहा याची जी आकडेवारी वगैरे आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे म्हणायचं काय, लेख पहा काय अशाबद्दल आहे, व्हाय हिमालयन टाउन्स नीड अ डिफरंट काइंड ऑफ डेव्हलपमेंट. म्हणजे पहा याचं लेखचं उद्देश काय आहे, तर आज सध्याला जी हिमालयामधील घरं आहेत त्यांची डिफरंट टाउन प्लॅनिंग असणं का गरजेचं आहे असं या लेखचं विषय आहे. तर पाहूयात हे, व तुम्हाला हे मॅगझिनमध्ये पण मिळणारच आहे. तर आता थोडंसं आपण चर्चा घेत आहोत. तर पहा आता हिमालयन टाउन कोणते आहेत आपल्याकडे, तर अगदीच हिमाचल प्रदेश, त्यानंतर जम्मू काश्मीर. ओके, हे 2 तरी राज्य आपल्याला काय दिसतात, हिमालयन टाउन दिसतात. व पहा आता ज्या पद्धतीने वायनाडमध्ये घटना घडली अगदी तशाच पद्धतीने घटना कुठे घडत असतात. पहा हिमाचल प्रदेश, उत्तराखंड. ओके, उत्तराखंडमध्ये पण बाढची परिस्थिती आहे, हिमाचल प्रदेशमध्ये पण तशा पद्धतीने ढगफुटी झाली. ओके, त्यानंतर जम्मू काश्मीर हे जे राज्य आहेत पहा. ओके, त्यानंतर लास्ट इयरला 2023 जानेवारीमध्ये पहा जोशीमठचं प्रकरण झालं होतं उत्तराखंड. ओके, हे जे राज्य आहेत हे हिमालयन बेसिसवर थांबलेले आहेत किंवा तिथे हिमालय पर्वतरांगा आहेत. मग या पर्वतरांगेमध्ये वेगळी तिथं काय तर असायला पाहिजे, सिस्टीम असणं गरजेचं आहे किंवा जी टाउन प्लॅनिंग आहे ती असणं खूप गरजेचं आहे असं इथं लेखकाचं मत आहे. मग पहा त्याला प्रूव्ह करण्यासाठी त्यांनी आपला जम्मू काश्मीरचं उदाहरण घेतलेलं आहे. आता जर तुम्ही जम्मू काश्मीरचा जर विचार केला तर तिथे सध्याला सरकार नाही आहे, म्हणजे अगदीच आहे राज्य पण केंद्रशासित प्रदेश म्हणून राज्य आहे, बरोबर. मग केंद्रशासित प्रदेश म्हणून राज्य असल्यामुळे पहा आज घडीला तिथे फक्त 15 जणच काम करतात, म्हणजे 15 एक्झिक्युटिव्ह ऑफिसरच आहेत व त्यांच्यावर 40 सिटीजचं काम आलेलं आहे. म्हणजे 15 कर्मचाऱ्यांवरती 40 सिटीचं तिथं काम आलं किंवा जे लोकल बॉडीज आहेत त्यांचं तेवढं मोठं जास्त काम आलं. यामुळे पहा तिथे काय झालेलं आहे, जे वर्क फोर्स आहे ती एका व्यक्तीवर 75% वाढलेली आहे.
ओके, मग एवढं आल्यानंतर पहा आता तुमच्यावरती पण जर ताण आलं तर तुम्ही चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकता का? करू शकत नाही. आता अगदीच याचं जर बेस्ट उदाहरण जर दिलं, जर परीक्षेमध्ये पहा आपला जर पहिलाच प्रश्न चूक झाला व दुसरा पण चूक झाला, म्हणजे अगदी किंवा जर तुमचं MPSC परीक्षेमध्ये रोल नंबर भरत असताना तुमचं जर रोल नंबर चुकून दुसरं जर भरलं गेलं तर तुम्ही चांगल्या पद्धतीने पेपर देऊ शकता का? सोडू शकता का पेपर? तो सोडू शकणार नाही. मानसिकता तशी राहणारच नाही आहे इथं. वर्कफोर्स वगैरे म्हणजे प्रेशर तिथं माइंड होतं. अगदी तशाच पद्धतीने पहा जम्मू काश्मीरमध्ये जे लोकल बॉडीज आहेत तिथे 40, त्यापैकी फक्त 15 जणांकडेच ना याची सर्व काही धुरा देण्यात आलेली आहे. यामुळे पहा त्यांच्यावरती वर्कफोर्स 75% वाढलेला आहे. मग असं असल्यानंतर पहा ते चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकतील का? तर बिलकुल नाही. पहा इसवी सन 2000 ते 2020 पर्यंत पहा जे लँडचं यूज होतं पूर्वी ते कितीने वाढलेलं आहे? 75.58% लँडचा यूज वाढलेला आहे श्रीनगरमध्ये. ओके, म्हणजे जवळपास 76% काय आपलं लँडचं यूज वाढलेलं आहे जम्मू काश्मीरमध्ये. ओके, मग आता पहा लँडचं यूज तर वाढलेलं आहे इकडे आणि कर्मचारी तर कमी आहेत. म्हणजे टाउन प्लॅनिंग संबंधीचे जे कर्मचारी असतात ना ते कमी झाले आणि लँडचा यूज वाढला. मग पहा लँडचा जर यूज वाढला तर काय करतील आता पहा स्वार्थापोटी ना कोणी पण म्हणजे जास्त एक्सटेन्शन वगैरे करायला पाहतं. आता तुमच्या पण शहरामध्ये असेलच ना अतिक्रमण हटाव. ओके, आता पहा अतिक्रमण कशा पद्धतीने JCBनं वगैरे येऊन ते हटवलं जातं. ओके, दिल्लीचं वगैरे तुम्ही उदाहरण पाहिलंच असाल. ओके, आता राऊस IAS मध्ये जे इन्सिडेंट घडला ते पण काय एक अतिक्रमणच होतं ना. म्हणजे बेसमेंटमध्ये क्लास घ्यायचे नव्हते तरी पण त्यांनी घेतले व तिथं काय झालेलं आहे पहा डिझास्टरला निमंत्रण दिलं आपण. अगदी त्याच बेसिसवर पहा माणूस हवेसेपोटी काय करत आहे तर अगदीच जास्त म्हणजे लँडचा तर यूज होत आहे 75.58% ही लँडचा यूज वाढला, पण इथं डिझास्टरला आपण काय करत आहोत आपण निमंत्रण देत आहोत. हे बेसिकली आपल्याला पाहणं गरजेचं आहे. व पहा हे लँडचा यूज तर वाढला. आता लँडचा यूज कशासाठी वाढलेला आहे? पहा आपण जम्मू काश्मीरमध्ये का जातो? ओके, तर अगदीच पहा टुरिझमसाठी जातो, बरोबर आहे. किंवा तुमच्या पण माइंडमध्ये जर आलं जम्मू काश्मीरला जायचं आहे बा, पण कशासाठी जातो आपण? का जम्मू काश्मीरची पब्लिक सर्व्हिस कमिशन एक्झाम द्यायला जाणार आहोत? तर बिलकुल नाही. आपण तिथं जाऊन ड्युटी वगैरे करू शकणार नाही. ओके, आपलं घर इथं व आपण तिथं म्हणजे करू शकतो तसं काही नाही. आपला ह्युमन नो लिमिट आपल्याला माहिती आहे, पण तरी देखील आपण तिथं प्रेफर करत नाही ना. पण आपण जम्मू काश्मीरमध्ये कशासाठी जातो? 1-2 दिवसासाठी स्टेला वगैरे जातो, म्हणजेच काय टुरिस्टसाठी जातो. मग पहा 2013 ते 2023 या दरम्यान टुरिस्ट कितीने वाढलेले आहेत? मग पहा तर कुठे गेलं? हां, एकच मिनिट द्या. 7.9% टुरिझम तिथं वाढलेलं आहे. 2013 ते 2023 पर्यंत 7.9% हे टुरिझम वाढलं. आता ही जास्त वाढण्याचं कारण पण आपल्याला माहिती आहे. आता 2019ला 375 पण रद्द करण्यात आलं, ते आपल्याला चांगलीच गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. मग पहा या नात्याने ना 7.5% टुरिझम पण तिथं वाढलेलं आहे. टुरिझम वाढलं या नात्याने काय झालं? मग रेस्टॉरंटची संख्या तिथं वाढली. यासाठी पहा 75%चं काय लँड यूज तिथं अगदीच मोर झालेलं आहे व तिथे कर्मचारी काम करत नाहीत. मग या कारणाने पहा लँडस्लाईडच्या घटना वगैरे जास्त होऊ शकतील. हे आपलं बेसिकली त्याचं क्रक्स आपलं मागलं समजून आलं. मग आता याला थांबवायचं असेल तर तुम्ही काय करू शकता? पहिल्यांदा भरती करावी लागेल. म्हणजे जे ऑफिसर्स आहेत ना ज्यांच्याकडे टाउन प्लॅनिंगची जिम्मेदारी वगैरे देण्यात आलेली आहे ते कमी बळावर आपण काम करू शकत नाही, कारण डिझास्टर ज्यावेळेस येईल त्यावेळेस हे कर्मचारी पहिल्यांदा जातील. म्हणजे पहा अगदी त्यांच्याकडे तेवढी रिसोर्स नाही आहे, ह्युमन रिसोर्स नाही आहे. त्यामुळे आपला ह्युमन रिसोर्स पहिल्यांदा वाढवणं गरजेचं आहे असं तुम्ही म्हणा. डन, पहिला पॉईंट झाला. त्यानंतर आपल्याला ना जास्त डिझास्टर कुठे येईल? कारण पहा हे जे सर्व क्षेत्र आहे हिमालयन जे क्षेत्र आहे तो भूकंपप्रवण आहे, बरोबर. तिथं भूकंप येऊ शकतो. यामुळे काय करावं लागेल तुम्हाला? त्याचा एक मॅप काढावा लागेल. डिझास्टर मॅप काढून तुम्हाला तिथे परमिशन देत असताना आता एखाद्याला घर बांधण्यासाठी पहा NOC वगैरे लागते आपल्याकडे, बरोबर. मग किंवा विक्री पण करत असताना NOC लागतं ना. अगदी त्या पद्धतीने जर तुम्हाला घर बांधायचं असेल तर NOC देत असताना आपल्याला काय करायचं आहे तर त्या ऑफिसरने पहिल्यांदा त्या मॅपमधून चेक करायचं की बा ह्यानं घर इथं बांधत आहे. ओके, मग घर बांधल्यानंतर याचं डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये किती रोल वगैरे असेल. कारण पहा तो जर घर बांधत असेल तर पूर्ण खोदून वगैरे काढतो. मग खोदल्यानंतर पहा जे हिमालय क्षेत्र आहे ते अगदीच हे आहे वाढतं आहे. त्यामुळे पहा त्याच्यावरती जर आपण डेव्हलपमेंट वगैरे जर चालू केली तर ते चुकीचं होईल. मग यासाठी लगेच आपल्याला काय करायचं? डिझास्टर थांबवण्यासाठी त्याला तिथं परमिशनच देऊ शकत नाही आपण. ओके, मग ते मॅप करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण काय म्हटलं की पहा जिओलॉजिकल अँड हायड्रोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह जे प्रोजेक्ट वगैरे बनत असतात, जसं आता पहा माइन्स वगैरे आहेत. माइन्स जर आपण हे केलं व डोंगरामध्ये जर आपण माइन्स काढायला गेलो म्हणजे आता तिथं असतील आपल्याला चांगले मिनरल्स वगैरे मिळतील, मान्य आहे. पण डोंगर जर उकडला तर एक हिमालयाला पोखरण्यामध्ये आपण दुसरं हिमालय किंवा जे पर्वत आहे ना ते दुसरं खाली बसल्यानंतर मग काय करायचं? खूपच मोठं डिझास्टर येईल ना. मग त्यासाठी पहा आपल्याला काय करावं लागेल? पहिल्यांदा मॅप बेस्ड हे सर्व काही काय तिथे सोल्युशन घेऊन येणं खूप गरजेचं आहे असं आपल्याला सांगता येतं. मग कर्मचाऱ्यांची संख्या तिथं वाढवणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर पुढे चला प्लॅनिंग ही महत्त्वाची आहे या सर्वांमध्ये. ओके, प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे
अगदी पहा, आपलं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये पण तसंच होतं ना. आता पहा, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनला आता आपण काय म्हणतो आहोत, सिंधू सरस्वती सिव्हिलायझेशन आहे. प्लीज लक्षात घ्या, सिंधू सरस्वती सिव्हिलायझेशन म्हणा. कारण आय थिंक पार्लमेंटमध्ये पण डिबेट झालेलं होतं, त्यावेळेस त्यांनी तेच म्हटलेलं होतं. मेन्स आन्सर रायटिंगमध्ये आन्सर लिहिताना त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तर सिंधू सरस्वती सभ्यता असंच लिहायचं आहे. डन. तर पहा, सिंधू सरस्वती संस्कृती जी आहे ती कशा पद्धतीने आलेली होती, तर 90 डिग्रीमध्ये इथं संपूर्ण रस्ते वगैरे छेदत होते. अशा पद्धतीने आपण ते पाहिलेलं आहे, 90 डिग्रीचे वगैरे. त्यानंतर नाला बिल्डिंग वगैरे तिथं केलेली होती. ओके, मग हे सगळं तिथं चांगल्या पद्धतीने टाउन प्लॅनिंग होती. पण आजचे जर तुम्ही शहरं पाहिलात किंवा आजचं जे सो कॉल्ड डेव्हलप्ड सिटीज आहेत, तिथे पण आहे का अशा पद्धतीची टाउन प्लॅनिंग? तर बिलकुल नाही. मग यासाठी टाउन प्लॅनिंग आपलं करणं गरजेचं आहे, असं तुम्ही तिथं लिहू शकता. हे झाले 2-3 पॉईंट येते. ओके, आय होप हा आर्टिकल तुम्हाला योग्यरित्या समजलेला असेल. त्यानंतर पहा, हे जे सर्व काही आहे मी आपल्या मॅगझिनमध्ये देईनच, तेव्हा तुम्ही अगदीच वाचून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू इथं संपतं. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. व पहा, आज थोडासा लेट झाला कारण माझं घसा खूपच त्रास देत आहे, त्याने थोडंसं लेट झाला. सॉरी फॉर दॅट. पण उद्यापासून लवकरात लवकर मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.